एक शेतकरी होता आणि तो रानामध्ये काम करत बसलेला. काम संपलं, दुपारची वेळ होती, झाडाखाली येऊन विश्रांतीला बसला. तेवढ्यात एक संस्कृत पंडित, कदाचित तो आयुर्वेदातलाही तत्ववेत्ता होता, तो तिथे आला आणि शेजारी बसला. तो बघत होता शेतकऱ्याकडे. शेतकऱ्याने 4 भाकरी खाल्ल्या आणि छान पोट भरून पाणी पिलं. त्याच्याकडे बघून तो पंडित जोरात ओरडला की हे काय केलंस तू? तो म्हटलं काय आलं? तो म्हटलं जेवणानंतर पाणी नसतं प्यायचं. भोजने चामृतम वारी भोजनांते विषप्रदम. भोजनामध्ये थोडं थोडं पाणी पिलात तर ते अमृताप्रमाणे काम करेल, पण भोजनानंतर ते विषासारखं काम करेल. अरे बापरे, हे तू काय केलं? आता तू मरणार. तो त्याला एकदम घाबरायला लागला. शेतकरी असा एकदम चलबिचल झाला. काय करावं सुचत नव्हतं. उघडलं त्याने, पुन्हा 2 भाकऱ्या शिल्लक होत्या. पटकन खाल्ल्या आणि म्हटलं आता गेलं ना मध्ये, आता हे अमृतासारखं काम करेल ना. तर मित्र हो, तुमची पचनशक्ती बघून अन्न सेवन केलं पाहिजे. तुमची पचनशक्ती बघून पाणी पिलं पाहिजे. बोली भाषेत सहज म्हटलं जातं 12 गावचं पाणी पिलेलं आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी सुद्धा पचावं लागतं. आयुर्वेद सांगतं लिटरमध्ये मोजत पाणी पिऊ नका. तुमची पचनशक्ती बघून पाणी प्या.